होत आहेत. त्या अनुषंगाने मला विचारायचं की मिहानमध्ये आतापर्यंत आपण कुठवर आलेलो आहोत, काय प्रगती झाली आहे आणि IIT असेल किंवा एम्स असेल किंवा IIM असेल, अशा ज्या संस्था अगोदर इथे नव्हत्या त्या आता इथे आहेत, तर अजून अशा कुठल्या संस्था पाईपलाईन मध्ये आहेत का? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मिहान जे आहे याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा पूर्ण विकास आपण केला नव्हता. अनेक रिसेटलमेंटचे इश्यूज होते. हळूहळू हे सगळे इश्यूज आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावले आणि आज मिहानमध्ये जवळपास 90% जागा आमची गेलेली. आता SEZची जागाच आमची बाकी आहे. जवळपास आता सगळी जागा आमची संपलेली आहे. त्या ठिकाणी 32 उद्योग हे सुरू झालेले आहेत. 23 उद्योग सुरू होण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जवळपास ज्या बिग 6 IT कंपन्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. म्हणजे कदाचित नागपूर हे देशातलं एकमेव शहर आहे की जिथे ऑल द 6 आर प्रेझेंट. आणि यामुळे आता त्या ठिकाणी जवळपास 1,32,000 लोकांना रोजगार मिहानच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि केवळ मिहानच नाही तर नागपूरमध्ये समृद्धी महामार्गामुळे आता इतकं मोठं इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन तयार झालंय की मिहानसोबत बुटीबोरी जो आहे, आता पहिली बुटीबोरीचा टप्पा आमचा संपला. ॲडिशनल बुटीबोरी आम्ही केली, ॲडिशनल बुटीबोरी पण संपली. आता आम्हाला तिसरी बुटीबोरी आम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट तयार करावी लागते. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर सगळ्या फील्डच्या आल्या. म्हणजे आता इथे हेलिकॉप्टर बनवण्याची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. इथे ऑलरेडी डसॉल्ट आलेला आहे जे पुढच्या काळामध्ये कम्प्लीट त्यांचं जे जेट विमान आहे ते या ठिकाणी तयार करणार आहे. इथे सोलर इंडस्ट्रीने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं एक देशातलं सगळ्यात मोठं ॲग्लोमरेशन तयार केलंय. आणि यासोबत सोलर मॉड्यूल म्हणजे सोलर वेफर इनगोट आज ज्या म्हणजे आजच्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीला जे सगळ्यात जास्त लागतं याची सगळ्यात मोठी इकोसिस्टीम नागपूरला तयार झाली आहे. आणि या ठिकाणी 4 मेजर इन्व्हेस्टरनी मिळून सगळ्यात मोठी कॅपॅसिटी तयार केलेली आहे. जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ती होते. त्यातली एकाची इन्व्हेस्टमेंट कम्प्लीट होऊन प्रोडक्शन स्टेजला तो आलाय, टेस्टिंग चाललेलं आहे. आणि यातनं पहिल्या टप्प्यामध्ये 60,000 लोकांना याच ठिकाणी आणि दुसरा टप्पा आल्यानंतर 1 लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मिहान असेल किंवा एकूणच इंडस्ट्रियल इथली इकोसिस्टीम असेल, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. आता सावनेरमध्ये आम्ही खतांचा कारखाना करतोय. काटोलमध्ये आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता ॲग्रो फूड प्रोसेसिंगमध्ये रिलायन्स त्यांचं सगळ्यात मोठं युनिट हे त्या ठिकाणी आणतंय. त्यामुळे एकूणच जर आपण मिहानसोबत सगळी औद्योगिक इकोसिस्टीम बघितली तर जे नागपूर पूर्वीच्या काळामध्ये उद्योगात मागे होतं आता ते उद्योगाचा हॉटस्पॉट झालेला आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे आणि आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जो नागपूरला येतो तो नागपूरच्या प्रेमात पडतो आणि नागपूरमध्ये इन्व्हेस्ट करतो.